ही कालची बातमी ऐकून देखील सगळेजण गप्प का? ज्यांच्या नावावर मतं मागितली त्यांचाच इतिहास आता पुस्तकातून गायब होतोय, तरीही सगळे गप्प का? छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी घेतलं तरी छाती अभिमानानं भरून येते. आपण नेहमी ऐकतो अटक ते कटक शिवरायांचं साम्राज्य होतं, पण आता प्रश्न असा आहे की तोच इतिहास हळूहळू पुसला जातोय का? 8वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशाच वगळण्यात आलेला आहे. हा फक्त बदल आहे की मोठा इशारा? प्रत्येक राजकीय पक्ष सांगतो आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालतो. मंचावर मोठमोठी भाषणं होतात, मोठमोठे पोस्टर झळकले जातात, जय जयकार देखील होतो. पण इतिहास पुसला जात असताना हेच नेते रस्त्यावर का दिसत नाहीत? प्रत्येक जण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज आमचे आहेत. कोणी एका विचारसरणीतून मांडतो तर कोणी दुसऱ्या विचारसरणीतून मांडतो. यावर देखील वाद होतात, आंदोलने होतात. पण आज खरा प्रश्न आहे, महाराजांचे नाव वापरणारे जास्त आहेत की महाराजांचे विचार जपणारे? महाराजांवरचे चित्रपट, व्याख्यान, कार्यक्रम यांनी कोट्यावधींचा व्यवसाय होतो, पण जेव्हा इतिहासच बदलतो तेव्हा सगळे शांत का? इतिहासावर आजपर्यंत मतं मागितली, पण तोच इतिहास आता पुस्तकातून कमी होतोय. हा योगायोग आहे का की काही ठरवून चाललेलं काहीतरी? जर आज आपण गप्प बसलो तर उद्या आपल्या पुढच्या पिढीला खरा इतिहास कळणार तरी कसा? छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करणं सोपं आहे, पण त्यांचा इतिहास जपणं हीच खरी परीक्षा आहे. शेवटी एक मावळा म्हणून आपल्या महाराजांचा जो मुख्य इतिहास, जो नकाशा होता, तो परत अभ्यासक्रमात येईपर्यंत आपण सगळ्यांनी आपापल्या परीने आवाज उठवायलाच हवा.